आपण सुरू करतोय मेडिटेशनचा पाठ. तर मेडिटेशन मध्ये आपण सर्वप्रथम काय करणार आहोत? आपण करणार आहोत नाडीचा अभ्यास. मग आपल्याकडे दोन नाडी आहेत. आपण ज्या नाकपुडीने श्वास घेतोय त्या नाकपुडीला नाव आहे. उजव्या नाकपुडीला सूर्य नाडी म्हणतात आणि डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी म्हणतात. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण हात असा सर्वांनी असा हात ठेवायचा आणि नाकाने श्वास बाहेर काढायचा. ब्रीद आउट करा, ब्रीद आउट. बघा कोणत्या नाकातून जास्त हवा बाहेर येते. तुमच्या ज्या नाकातून जास्त हवा बाहेर येते ती नाडी तुमची चालू. समजा माझ्या डाव्या नाकातून हवा जास्त बाहेर येते म्हणजे माझी चंद्र नाडी चालू आहे. तर समजा आता मला चंद्र नाडी चालू आहे, मला बॅलन्स करायचं आहे, तर मला आता सूर्य नाडी ऍक्टिव्ह करावी लागेल. आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे? तर मला जर समजा सूर्य नाडी ऍक्टिव्ह करायची तर मी अभ्यास करणार आहे फक्त सूर्य नाडीचा. सूर्य नाडीतून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, होल्ड करायचं, त्याला कुंभक बोलतो आपण. पहिला पूरक, कुंभक. कुंभक म्हणजे पोझिशनला होल्ड करणं आणि त्याच्यानंतर रेचक. ज्या नोस्ट्रिल मधून तुम्ही श्वास आतमध्ये घेतलाय त्याच नोस्ट्रिलने तुम्हाला श्वास बाहेर सोडायचा. ही गोष्ट कळली. आता ही प्रोसेस आपण पुढच्या 1 मिनिटापर्यंत करणार आहे. चला सुरू करूया. रेडी, स्टार्ट. सगळ्यांनी तुमची डावी नाकपुडी बंद करायची आणि उजवी नाकपुडी ओपन ठेवायची. रेडी, सरळ बसायचं. स्टार्ट. ओके, हात खाली घ्यायचा. आता आपण चंद्र नाडीचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर आता आपल्याला कोणता नोस्ट्रिल बंद करायचा आहे? उजवं, राइट साइड का नोस्ट्रिल हमें बंद करना है. ओके, चलो स्टार्ट करते हैं. राइट साइड का बंद करना है, राइट साइड का. ओके, स्टार्ट. ब्रीथ इन, होल्ड, ब्रीथ आउट विथ सेम नोस्ट्रिल. ब्रीथ इन, breathe out, breathe in, breathe out. ओके, हात खाली घ्या. आपण आता कोणता अभ्यास पूर्ण केलाय? सरळ बसायचंय आणि तुम्हाला ज्ञान मुद्रेमध्ये बसायचंय. सरळ. मी सुखासन मध्ये बसलोय तुम्हाला शिकवण्यासाठी. ठीक आहे. तर आपण आता अभ्यास कोणता कंप्लीट केलाय? सूर्य नाडी आणि चंद्र नाडीचा. ठीक आहे, झाला. आता आपण करणार आहोत कपालभाती आणि त्याच्यानंतर करणार आहोत आपण अनुलोम विलोम. ह्या दोन्हीचा काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण कोणत्याही नाडीचा अभ्यास करतो त्यावेळेस बॉडीमध्ये, जसं सूर्य नाडीचा अभ्यास केल्यानंतर बॉडीमध्ये हीट जास्त वाढते, गरमी जास्त वाढते, तर तुम्हाला ती बॉडी परत नॉर्मलाइज आणायची, बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल आणायचं. तर तुम्हाला चंद्र नाडीचा अभ्यास करायचा. जेव्हा आपण कपालभाती करणार आहोत, कपालभाती केल्याने पोटाची क्रिया जास्त होते. अप म्हणजे आत जातं बाहेर येतं पोट. तर त्याच्यामुळे बॉडीमध्ये हीट जास्त जनरेट होते. तर त्याच्यानंतर कधी पण अनुलोम विलोम हे पहिल्यांदा नाही करायचं. अनुलोम विलोम हे कधी करायचंय? कपालभाती ह्या प्राणायामाच्या नंतर. हे कळलं तुम्हाला? हो की नाही? से लावली हो. येस. तर प्राणायाम कोणतं प्राणायाम नंतर करायचंय? अनुलोम विलोम हे प्राणायाम कपालभाती प्राणायामाच्या नंतर करायचंय. चल, तर आपण कपालभाती प्राणायाम करू. आपण कपालभाती प्राणायाम करताना दोन नाकाने श्वास घ्यायचा, बाहेर फक्त पोट आतमध्ये घ्यायचं. तसं तर चंद्र नाडी, सूर्य नाडीचं ही कपालभाती होती. तर आपण पहिला सर्वप्रथम काय करूया? सूर्य नाडीचं कपालभाती स्टार्ट करूया. ठीक आहे, सूर्य नाडी. तर तुम्ही तुमच्या डाव्या नाकपुडीला बंद करा, म्हणजे ह्या साईड बंद करो. ये साइड लेफ्ट वाला नोस्ट्रिल बंद करना. यस, केला बंद. लेफ्ट टाइट बसायचं, पूर्ण स्पायनल मसल स्ट्रेट ठेवायचे. रेडी. आता फक्त अर्धा श्वास वरती घ्यायचा. तुम्हाला घेतला अर्धा श्वास वरती. आता आपल्याला 54 टाइम श्वास फक्त बाहेर सोडायचा, आतमध्ये घ्यायचा नाही. कोणत्या नाकानी? राईट वाला, सूर्य नाडी. कळलं? कोणत्या नाडीनी? सूर्य नाडी. रेडी, स्टार्ट. ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्या नाकाने तुम्ही करत राहा प्रोसेस. तुम्हाला फक्त त्या नाकाने श्वास
बाहेर सोडायचा आणि काउंट इन डोळे बंद आणि कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्हाला मनामध्ये काउंट करायचं. In this way you have to normalize your breathing. है ना? Now, चंद्रनाडी. Now close your right nostril. उजव्या नाकपुडीला बंद करायचं आहे. रेडी? अर्धा श्वास वरती घ्यायचा, हाफ ब्रीथ इन करणार and start 54 times exhale. Breathe out, breathe out. And down. याला बोलतात सिंगल नोस्ट्रिल कपालभाती. एका नाड़ी में कपालभाती करना. ये कपालभाती समझ में आया? हमने क्या किया? चंद्र नाड़ी से भी कपालभाती किया, सूर्य नाड़ी से भी कपालभाती किया. कितने नोस्ट्रिल है निकाल हमारे पास? कितनी नोस्ट्रिल है आपल्याकडे? राजवी दोन. कोणत्या कोणत्या मराठी सांग? सूर्य नाड़ी कोणती आहे? सूर्य नाड़ी राइट और लेफ्ट? राइट. आणि चंद्र नाड़ी लेफ्ट. गुड. आता आपल्याला मेन सूर्य कपालभाती करायचं. मेन कपालभातीला दोन्ही नाकपुडीने करायचं. 54 हाउ मच? 108. माझे गणित सांग. 108 टाइम यू हैव टू एक्सेल. इज दैट क्लियर? रेडी? चला. रेडी? स्ट्रेट. Come on. Go in Jnana Mudra position. Yes. Now. Sit straight. Your spinal muscle should be straight. Ready? Breathe in. Half breathe in. And start exhale. 108 times. Okay. Take long breath in. Hold. Reach up. Slowly exhale. Slowly exhale. Slowly exhale. One more time. Breathe in. Breathe out. Okay. चल आता आपण अनुलोम विलोम या प्राणायामाचा अभ्यास करणार आहे. आताच आपण कपालभाती पूर्ण केले. सिंगल नोस्ट्रिल, डबल नोस्ट्रिल दोन्ही कपालभाती केली. तर आता बॉडीला परत नॉर्मलाइज आणण्यासाठी तुम्हाला अनुलोम विलोम करायचं. अनुलोम विलोमला काय करायचं? त्या क्रियेला तुम्हाला लेफ्ट वाला हात, तुमचा लेफ्ट वाला हात वरती करा. या साइडचा लेफ्ट वाला हात वरती करा. गुड. लेफ्ट वाला हाताला तुम्हाला अशा पद्धतीने हे करायचे. हा इंडेक्स फिंगर आणि हा थंब. सॉरी, रिंग फिंगर आणि थंब. रिंग फिंगरला तुम्हाला दुसऱ्या नोस्ट्रिलवर ठेवायचं आहे आणि थंबला एका नोस्ट्रिलवर ठेवायचं आहे. जो साइड का हाथ है उस तरफ थंब, कळलं? ज्या साइडला आहे. तर चला तुम्हाला तुमचा लेफ्ट वाला नाडी बंद करायची आणि उजव्या नाडीने श्वास वरती घ्यायचा. घ्या. ब्रीथ. ज्या नाकाने श्वास घेतला त्या नाकाला बंद करा तुमच्या रिंग फिंगरनी आणि थंब ओपन करा. होल्ड. पोझिशन होल्ड ठेवायचे आणि ब्रीथ आउट विथ युअर अदर नोस्ट्रिल. मीन्स लेफ्ट वाले नोस्ट्रिल वरून तुम्हाला काय करायचं आहे? ब्रीथ आउट करायचं. डन. नाउ ब्रीथ इन विथ लेफ्ट नोस्ट्रिल. लेफ्ट नोस्ट्रिल ने ब्रीथ इन करा. ब्रीथ इन विथ राइट नोस्ट्रिल. क्लोज योर राइट नोस्ट्रिल विथ रिंग फिंगर. लेफ्ट नोस्ट्रिल. अगेन ब्रीथ इन करा लेफ्ट नोस्ट्रिल. थंबच्या साहाय्याने बंद करायचे लेफ्ट नोस्ट्रिल आणि ब्रीथ आउट विथ युअर राइट नोस्ट्रिल. सेम प्रोसेस रिपीट करायचे. ब्रीथ इन
उजव्या नाकपुडीने ब्रीद इन करायचंय, नाकपुडी बंद करा, उजवी ब्रीद आउट, लेफ्ट नी ब्रीद आउट करायचं. परत ब्रीद इन लेफ्ट नी, लेफ्ट नेस, लेफ्ट बंद, राइट नी आउट, एक्झॅल. इनहेल, क्लोज that nostril, exhale. Now exhale, sorry, inhale, exhale. Good, nice job. Take long breath in, hold, breathe out. Good. धन्यवाद. अशा प्रकारचे व्हिडिओ नक्कीच बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब